became the question. बघा नंतर काय झाला, प्रश्न तयार झाला बघा. काय आहे, एम आय. आणि प्रश्न असं तयार होत नाही. एक तर त्याच्या पुढे नाऊन लिहा कुठलं तरी. मी म्हणलं आता हे बघा असं म्हणलं, एम आय टीचर, एखादा शब्द लिहा आणि क्वेश्चन मार्क द्या. जोपर्यंत तुम्ही क्वेश्चन मार्क देत नाही ते पण प्रश्न होतच नाही तयार. कळलं का? प्रश्न केव्हा तयार होणार? प्रश्न केव्हा तयार होणार? तुम्ही एम अगोदर घेतल्यानंतर, सर्वनाम घेतल्यानंतर आणि क्वेश्चन मार्क. डोंट फॉरगेट टू यूज द क्वेश्चन मार्क. ओके. इफ यू बघा, इफ यू यूज क्वेश्चन मार्क at the end of sentence, it means that it's completely question. बघा, I made the question, I put the question mark at the end of sentence. त्याच्या ठिकाणी मी काय केलंय, am ठेवलंय. am हा शब्द क्वेश्चन मार्क दिल्यानंतर, यस बघा, am I teacher, मी शिक्षक आहे का, क्वेश्चन मार्क दिल्यानंतर. व्हेरी गुड. बघा, क्वेश्चन मार्क जर दिला तरच प्रश्न तयार होतो. आणि हे जे वाक्य आहे बघा, बघा त्यांनी सांगतो आर, आर वी, आर यू, आर दे, टीचर्स आणि क्वेश्चन मार्क. सेम हेच बघा इथे मी लिहितोय, इज, इज ही, इज शी, इज इट, इज रमेश, इज नेहा टीचर. कळलं का? बघा, मी शिक्षक आहे का, लिहायचं तुम्हाला वही मध्ये. मी शिक्षक आहे का, आय एम अ सोमनाथ, आय एम अ पल्लवी, आय एम अ ऋतुजा. एखाद्याला विचारायचं तुम्हाला, मी आहे का, ज्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं ज्यावेळेस तुम्हाला हवं असतं त्यावेळेस त्याला येस नो क्वेश्चन म्हणतात, त्याला वर्बल क्वेश्चन म्हणतात. लक्षात घ्या, प्रश्नाचा प्रकार कोणता आहे हा, तर वर्बल प्रश्न. बघा, वर्बल क्वेश्चन किंवा येस नो क्वेश्चन्स. आणि उत्तर कसं द्यायचं आहे, तुम्हाला उत्तर देता पण आलं पाहिजे. मी विचारायचं सांगायला लागलो ना, तुम्हाला उत्तर देता आलं पाहिजे. जर मी म्हणलो एम आय टीचर, मी शिक्षक आहे का, तर उत्तर काय, येस आय एम, येस मी आहे. जर नसेल, नो आय आरंट, मी नाही असं. ओके, एम आय टीचर. आता बघा, तिथं म्हणू शकता तुम्ही. आता एखाद्याला तुम्हाला विचारायचं आहे, आर यू टीचर, तुम्ही शिक्षक आहात का, तुम्ही गौरीचे टीचर आहेत का, आर यू गौरीज टीचर. ओके, तुम्ही नेहाचे वडील आहेत, आर यू नेहाज आर यू. ओके, तुम्ही ह्याचे शिक्षक आहात का, आर यू हिज टीचर. किंवा तिचे शिक्षक आहात का, आर यू हिज किंवा हर टीचर. समजलं का? आर वी टीचर्स, आम्ही शिक्षक आहोत का, तुम्हाला लिहून काढायचंय मराठीमध्ये. काय बघा, मी शिक्षक आहे का, काल आपण शिकलोय. बघा, आता हे तुम्ही मगाशी मराठी मधलं निगेटिव्ह लिहून घेतलं असं मला अपेक्षा आहे, लिहायलाच पाहिजे. बघा, मी शिक्षक आहे का, मी शिक्षक आहे का, काय येतं सांगा, बनवा बरं सेंटेन्स पटकन. चला पटकन सेंटेन्स बनवून सांगा मला लगेच. टेक्स्ट टाईप करा, मी शिक्षक आहे का, पटापटा वाक्य बनवून सांगा मला लगेच. कोणतेही बनवा तुम्ही, एकच प्रोफेशन घ्यावा असं नाही. मी आज भरपूर 5-50 प्रोफेशनची लिस्ट आणली होती. कोणाला कोणतं प्रोफेशन सुचल, पण मी तुम्हाला एक लिस्ट देणार होतो. ओके, नंतर मी ती लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकणारच आहे व्हिडिओच्या शेवटी. तर सांगायचा भाग म्हणजे काय, तर तुम्ही काय करायचं आहे, प्रश्न तयार करायचे आता पटपट. चला, मला टेक्स्ट टाईप करून सांगा की मी शिक्षक आहे का. सगळ्याचे बनवा पटकन. एम आय टीचर. ओके, त्याचे पण पटपट बनवा. आम्ही शिक्षक आहोत का, तू शिक्षक आहेस का, तू वेडा आहेस का, आर यू फुलिश. ओके, आर यू मॅड, आर यू क्रेझी. ओके, बनवा पटपट वाक्य. आर यू हिज नेबर, तू त्याच्या शेजारी आहेस का, आर यू हिज सन, तू त्याचा मुलगा आहेस का किंवा तिचा मुलगा आहेस का, आर यू हर सन, आर यू हर डॉटर. ओके, तुम्ही तुम्ही बनवायचं आहे. ओके, आणि हा तुझा मित्र आहे का, इज ही युअर फ्रेंड, इज शी युअर फ्रेंड, ही तुझी मैत्रीण आहे का, इज शी युअर नेबर, ती तुझी शेजारी आहे का. ओके, तो वेडा आहे का, इज ही क्रेझी. ओके, असं आहे का साठी लक्षात घ्या. आहे वर्तमान काळ तुमच्यामध्ये, तुमच्या बोलण्यामध्ये आहे आलं पाहिजे. फक्त आहे लक्षात घ्या. आहे का, आहे का साठी काय करायचं आहे, एम इज आर. आहे साठी एम इज आर आहे, नाही साठी एम इज आर नॉट आहे. आणि नेक्स्ट आहे एम आय, आर वी, आर यू, आर दे आणि इज ही, इज शी, इज इट. सेंटेन्सेस बनवा. येस येस, जस्ट ओनली वन.